विधान भवन परिसरातली आपण पाहतोय या ठिकाणी भाजपचे आमदार प्रसाद लाड विधान भवन पायऱ्यांवर निदर्शनं करताना आपल्याला पाहायला मिळतात। न्यूज 18 लोकमतशी ते काही वेळातच संवाद साधतील, मात्र आमचे प्रतिनिधी उदय जाधव सुद्धा आपल्याला सविस्तर अपडेट्स देत होते, कारण विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार की मतदान होणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे। विधान परिषदेची निवडणूक त्यामुळे बिनविरोध होईल असं वाटत असताना महाविकास आघाडीनं नवा डाव टाकलेला आहे आणि त्यावर आता महायुतीकडून त्यांची काय रणनीती आखली जाते याकडे सुद्धा लक्ष आहे। शिवसेना उभाठाकडून मिलिंद नार्वेकर विधान परिषद निवडणूक लढवू शकतात अशी सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले तर निवडणूक ही अटळ आहे। मिलिंद नार्वेकर सुद्धा आज आपला अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सांगण्यात येते। तर शिवसेना ठाकरे गटाकडे 15 आमदार आणि विजयासाठी 23 आमदारांचा कोटा आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमधील आमदारांच्या मदतीने ते आमदार होऊ शकतात अशी रणनीती महाविकास आघाडीने आखलेली आहे। आणि यावर आता महायुतीकडून त्यामुळे नेमकी काय रणनीती आखली जाते किंवा विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती बिनविरोध कशी होईल याकडे महायुतीचा कल आहे। आणि विधान परिषदेच्या 11 जागांसाठी जर 12 उमेदवार रिंगणात उतरले तर निवडणूक अटळ ठरणार आहे। शिवसेना ठाकरे गटाकडे 15 आमदार, विजयासाठी 23 आमदारांचा कोटा आणि त्यामुळे महाविकास आघाडीमधील आमदारांच्या मदतीने मिलिंद नार्वेकर आमदार होऊ शकतात असं देखील म्हटलं जातं। आणि काँग्रेसने प्रज्ञा सातवांना उमेदवारी जाहीर केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष हे शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा देणार आहेत। तर प्रज्ञा सातव आणि जयंत पाटील हे देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर थेट लाईव्ह दृश्य आपण विधान भवन परिसरातली पाहतोय। या ठिकाणी प्रसाद लाड, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचं आंदोलन सुरू आहे। तर आत्ताची आपण ही ब्रेकिंग बातमी पाहतोय। प्रसाद लाड यांचं विधिमंडळ परिसरात आंदोलन सुरू असून या ठिकाणी प्रसाद लाड पायऱ्यांवर बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। विधिमंडळ परिसरामध्ये ते आंदोलन करतायत आणि अंबादास दानवेंच्या राजीनाम्याची मागणी प्रसाद लाड यांनी केलेली आहे आणि त्यासाठी प्रसाद लाड यांनी विधिमंडळ परिसरामध्ये पायऱ्यावर बसून आंदोलन सुरू केलेलं आहे। अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी प्रसाद लाड यांच्या वतीने केली जाते आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, प्रसाद लाड यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन सुरू केले, अंबादास दानवेंच्या राजीनाम्याची मागणी ते करतायत। काल ज्या पद्धतीने विधान परिषदेमध्ये राडा झाला आणि शिवीगाळ करण्यात आली, या घटनेनंतर त्या संदर्भात आज एक महत्त्वपूर्ण बैठक लावलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल। या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील हे जे संसदीय कार्यमंत्री ते सभापती जे आहेत नीलम गोरे त्या आणि प्रत्येक पक्षाचे गटनेते अशांची बैठक लावलेली आहे। पण ज्या पद्धतीनं काल सभागृहात संपूर्ण राडा झाला आणि त्या राड्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर शिवीगाळ केली गेली आणि हे जरी ऑन कॅमेरा नसलं तरी तो व्हॉइस जो आहे किंवा तो आवाज जो आहे तो कॅमेरा रेकॉर्ड झालेला आहे आणि त्यामुळे कालचं वातावरण जे ते तापलं होतं। एकंदर ज्या पद्धतीनं जे विरोधक आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्यांना सभागृहामध्ये बोलून दिलं जात नाही आणि जे सत्ताधारी आहेत त्यांच्या आमदारांना जास्त वेळ दिला जातो, कुठेतरी अन्याय होतो। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती असा आरोप जो आहे तो अंबादास दानवे यांनी केलेला आहे। मात्र सभागृहामध्ये अशी एक चर्चा सुरू होती की ज्या चर्चेसंदर्भात म्हणजेच राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं होतं लोकसभेमध्ये त्या प्रकरणी जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी तिथून मोठ्या पद्धतीनं जोर लावून धरला होता त्याविषयी। तर त्याविषयी आपण या सभागृहात का बोलतोय, कारण का राहुल गांधी हे या सभागृहाचे सदस्य नाही आहेत असा वाद प्रतिवाद जो आहे तो अंबादास दानवे आणि भाजपच्या आमदारांमध्ये झाला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर थेट अंबादास दानवे यांनी त्यांचं भाषण सुरू असताना किंवा निवेदन सुरू असताना हेडफोन काढून त्यांनी थेट पुढे जाऊन जे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावरती हात उगारले किंवा हात का उगारला म्हणून त्यांनी दाब विचारला आणि त्याच शिवीगाळ केली। सभागृह हे एक पवित्र मानलं जातं आणि आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं वरिष्ठ सभागृह जे आहे विधान परिषदेचं ते सर्वोच्च सभागृह मानलं जातं आणि त्या सभागृहामध्ये अशा पद्धतीने शिवीगाळ करणं हे कितपत योग्य आहे यावर देखील आता चर्चा झाली पाहिजे।
त्याचबरोबरीनं आता प्रसाद लाड जे आहेत ते पायऱ्यांवरती बसलेले आहेत. त्यांची एकच मागणी आहे की अंबादास दानवे जे आहेत त्यांनी माफी मागावी आणि त्यांनी राजीनामा द्यावा. जोपर्यंत ते माफी मागत नाही, राजीनामा देत नाही, तोपर्यंत मी पायऱ्यावर उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. शेवटी आता ते पायऱ्यावर जे बसलेले आहेत ते कितपत त्यांच्या या सगळ्या प्रयत्नांना यश येतं ते देखील पाहावं लागेल. त्यांची भेट कोण घ्यायला येतं किंवा अंबादास दानवे हे माफी मागतात ते देखील पाहावं लागेल. त्यामुळे अगदी आज बरोबर. आणि विधान त्यामुळे या परिषद सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय. प्रसाद लाड यांचं विधिमंडळ परिसरामध्ये आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे. अंबादास दानवेंच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केलेली असून अंबादास दानवे यांनी सभागृहात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांनी या वक्तव्याचा निषेध केलेला आहे आणि त्यानंतर आता अंबादास दानवेंच्या राजीनाम्याची मागणी प्रसाद लाड करतायत आणि ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून या ठिकाणी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तर ही आत्ताची आपण थेट लाईव्ह दृश्य पाहतोय. विधानभवन परिसरातली ही दृश्य आहेत. पुढच्या काही वेळातच मिनिटांमध्ये अधिवेशन सुरू होईल, कामकाज सभागृहाचं सुरू होईल. मात्र तत्पूर्वी प्रसाद लाड, भाजपचे आमदार, भाजपचे नेते प्रसाद लाड हे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करताना आपल्याला दिसतात. तर थेट लाईव्ह दृश्य ही आपण पाहतोय. प्रसाद लाड यांचं विधिमंडळ परिसरामध्ये आंदोलन सुरू आहे. अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावरून प्रसाद लाड यांनी हे आंदोलन केलं असून अंबादास दानवे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे. तर काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी देखील या गोष्टीवर खरं तर प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते जरूर आहेत. आतापर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेत्याचे सर्व शिष्टाचार पाळलेले आहेत. पण एक शिवसैनिक म्हणून जर आमच्या अंगावर कोणी येणार असेल तर आम्हाला त्या पद्धतीनं त्यांच्यावरती चाल करावी लागेल. कोण आहेत हे लोक? फडणवीसांनी गोळा केलेले. यांना काय भाजपचा विचार माहिती आहे? यांना काय हिंदुत्व माहिती आहे? हे सगळे दलाल एजंट फडणवीसांनी गोळा केले आणि राज्य करायचा प्रयत्न केला. जे दिल्लीमध्ये तेच महाराष्ट्रात. ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेला एकही माणूस हा खरा भारतीय जनता पक्षाचा नाही. तर प्रसाद लाड यांचं विधिमंडळ परिसरात आंदोलन सुरू असून विधानभवनांच्या पायऱ्यावर बसून ते आंदोलन करतायत. अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी प्रसाद लाड करताना आपल्याला दिसत आहेत. तर आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. थेट उदयकडे जाऊयात. उदय, अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी जे काल वक्तव्य केलं त्यावर आज प्रसाद लाड यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि ते आता विधिमंडळ परिसरात आपल्याला आंदोलन करताना दिसत आहेत. काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे? मनाली, विधान परिषद हे विधिमंडळाचे दोन सभागृह आहेत आणि दोन्ही सभागृह हे कायदे मंडळ समजलं जातं. याला एक लोकशाहीचं मंदिर जे आहे ते मानलं जातं आणि याच लोकशाहीच्या मंदिरामध्ये ज्या प्रकारे शिवीगाळ करण्यात आलेली आहे विधान परिषदेच्या सदस्यांकडनं, त्यामुळे एकूणच वातावरण पूर्ण तणावपूर्ण बनलेलं आहे. आपण ते माझ्या मागे पाहू शकतो. भाजपचे आमदार प्रसाद लाड हे इथे पायऱ्यांवरती निदर्शनं करण्यासाठी बसलेले आहेत. ते निषेध व्यक्त करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केलेली आहे त्यामुळे त्यांचं तात्काळ निलंबित करण्यात यावं, त्यांचा राजीनामा जो आहे तो घेण्यात यावा अशी मागणी जी आहे ते प्रसाद लाड करतात आणि त्यासाठी ते इथे विधानभवनाच्या पायऱ्यांवरती इथे बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि निदर्शनं करतात. ते सर्व येणाऱ्या विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्यांकडे ते मागणी करत आहेत की ज्या प्रकारे त्यांनी अवमान केलेला आहे या लोकशाहीच्या मंदिराचा आणि त्यामुळे एकूण त्यांनी राजीनामा देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, गांभीर्य आहे आणि त्यामुळे मी जे निदर्शनास बसलेलो आहे आणि त्या संदर्भात ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील ते मागणी करणार आहेत की अंबादास दानवे यांनी विधिमंडळाचा अपमान केलेला आहे, त्यामुळे अंबादास दानवे यांची तात्काळ त्यांना त्यांच्या पदावरनं काढण्यात यावं अशी ते मागणी करते आणि एकूणच विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद अध्यक्ष यांच्याकडे देखील ते तक्रार करणार असल्याचं सांगत आहेत. आणि आपण समोर दृश्य पाहतो आहोत. स्वतः भाजपचे आमदार प्रसाद लाड हे निदर्शन करण्यासाठी पायऱ्यांवरती बसलेले आहेत. अंबादास दानवे यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांनी थेट मागणी जी ती केलेली आहे.
तर सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यांवरून आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळतंय। स्वतः प्रसाद लाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रसाद लाडजी, अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजीनाम्याची मागणी तुम्ही केलेली आहे, काय नेमकी तुमची भूमिका आहे, काय म्हणणं आहे? निश्चितपणे माझी मागणी फार स्पष्ट आहे। ज्या पद्धतीने सभागृहात काल त्यांनी माझ्या मृत आईच्या बाबतीत शिवीगाळ केली, जी 25 वर्षापूर्वी दुर्गम आजारातून वारली, तिच्याबद्दल अपशब्द वापरणं, तिच्याबद्दल चुकीचे शब्द वापरणं, चुकीच्या पद्धतीत बोलणं आणि ह्या अंबादास दानवेंनी मला खुनाची धमकी देणं, माझ्या विरोधात बोलणं, ह्या सगळ्या कृत्य केल्या। त्यामुळे त्यांचा राजीनामा आणि ते जोपर्यंत निलंबित होत नाही तोपर्यंत हे माझं आंदोलन चालू आहे। आपण ज्या प्रसाद लाडजी, या संपूर्ण या वक्तव्यानंतर अंबादास दानवेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती की जर प्रसाद लाड राजीनामा देणार असतील तर मीही राजीनामा देतो। राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, कारण प्रसाद लाडनी काही कृत्य केलं नाही। हिंदू हिंसक आहे म्हणणाऱ्या राहुल गांधींचा मी निषेध केला। मी एवढंच म्हटलं, जर हिंदू हिंसक आहेत तर हिंदू हिंसक नाहीत तर हिंदू रक्षक आहेत आणि त्याचा निषेध करावा, आणि नाहीतर अंबादास दानवेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी की ते हिंदूंच्या बाजूनी आहेत, राहुल गांधी बरोबर बोलले की चूक बोलले हे त्यांनी स्पष्ट करावं। ते त्यांनी न करता मला शिवीगाळ करणं, माझ्या आईवर शिव्या देणं, बहिणीवर शिव्या देणं, जी आई माझी 25 वर्षापूर्वी कॅन्सरने वारली तिच्याबद्दल बोलणं, हे किती योग्य आहे? माझं म्हणणं आहे त्यानंतर सभागृहात येऊन मी हात तोडीन, पाय तोडीन, मान कापीन, मी गुंड आहे आणि मला धमक्या देणं हे योग्य आहे का? मी उद्धव ठाकरेंना आपल्या माध्यमातून विचारतो, त्या मातोश्रींचा आदर अखंड महाराष्ट्र करतं, त्या मातोश्रीची शपथ खाऊन उद्धव ठाकरेंनी सांगावं की जे अंबादास दानवे बोलला ते योग्य आहे। त्यामुळे सहन केलं जाणार नाही। जोपर्यंत त्यांचा राजीनामा होत नाही, जोपर्यंत त्यांना निलंबित केलं जात नाही, तोपर्यंत आमचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात विधान परिषदेत हे आंदोलन चालू राहील। प्रसाद लाडजी, तुम्ही असे सोबत राहा, आपल्यासोबत उबाठा गटाचे नेते सचिन अहिर सुद्धा जोडले गेलेत। सचिन अहिरजी, प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली, शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप केला जातोय आणि त्यासाठी आता प्रसाद लाड यांनी अंबादास दानवेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तर आपण पाहतोय, पुन्हा एकदा जाऊयात प्रसाद लाड यांच्याकडे। प्रसाद सर, माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? तरी थेट लाईव्ह दृश्य आहेत, विधिमंडळ परिसरातली दृश्य असून प्रसाद लाड यांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि विरोधी पक्ष नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केलेली असून शिवीगाळ केल्याचा आरोप प्रसाद लाड आणि भारतीय जनता पार्टीकडनं करण्यात येतो आणि त्यासाठी आज प्रसाद लाड यांनी पायऱ्यांवर बसून हे आंदोलन केलं। या ठिकाणी आपल्याला भाजपचे इतर आमदार सुद्धा त्यांच्या सोबत दिसतात आणि अंबादास दानवे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी प्रसाद लाड यांच्या वतीनं केली जाते। तर गिरीश महाजन आपल्याला दिसतात, प्रवीण दरेकर जी या ठिकाणी आहेत, भाजपचे इतर आमदार सुद्धा आपल्याला या विधान भवन परिसरातल्या पायऱ्यांवर आपण आंदोलन करताना दिसतात। पुन्हा एकदा जाऊयात, शिवसेना